मी माझी ओळख करून येतो. मी अजय शिर्के, करणचा भाऊ आहे सख्खा. आपण आज आजोबा पर्वतला चाललेलो आहे. तुम्ही फक्त पाठीमागचं दृश्य बघा किती छान आहे. पूर्णच्या पूर्ण म्हणजे जणू काही आता सूर्य उगवणारच आहे, पण दृश्य बघा तुम्ही. शेड्स कसे आलेत आभाळामध्ये, खूपच असे शांत. कोणी बोलू शकत नाही हे ढग आले म्हणून. तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगाच कसं दिसतंय करून, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका. आता पुढे आपण किल्ले, पर्वत किंवा असे हे करणारच आहोत. चला मग आपण आता पुढे भेटू. नमस्कार मित्रांनो, आपण या साईडून आलो. आता पाचघर आपण क्रॉस केलेलं आहे आणि हा तुम्ही आजोबा पर्वत पाहू शकता. आता इथलं थोडंसं पुढे गेलं का डेने. आपल्याला डेनेमध्ये नाही जायचं, आपल्या उजव्या साईडला आजोबा पर्वताची कमानी लागणार आहे. आपण तिथनं एंट्री करून आणि वर चालायचं. तो दिसतोय ना, तो आजोबा पर्वत दिसतोय. तुम्ही पाठीमध्ये माझे बघू शकता. मित्रांनो, आपण आता पोचलो आहोत. तर आपण पाहू शकता श्री क्षेत्र आजोबा पर्वत, योगी विद्यनाथ बाबा प्रवेशद्वार. तर इथून आपण पुढे जाणार आहोत आजोबा पर्वतावर. मित्रांनो, आता आपण सीतामाईच्या पवित्र हाताकडे जात आहेत. तर चला मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतोय. जेव्हा आपण सीतामातेच्या हाताचे ठसे पाहण्यासाठी येतोय, तर आपण हे लक्षात ठेवा की इथं दगडांना व्हाईट लावलं आहे आणि नंतर याच्या पुढे नंतर आपल्याला सरळ जायचंय. बिकॉज आम्ही आता ह्या दिशेने गेलो सरळ आणि खूप खाली उतरलो. एक टेकडी ती डायरेक्ट खाली गेलो. आम्ही रस्ता भटकलो होतो, म्हणून तुमच्यासाठी हा पूर्ण हे करतोय आम्ही. तर ऐका, तर इथे दोन रस्ते लागतात. एक हा उजवा साईड आणि एक डावा साईड. तर आपल्याला डावा साईड न जाता उजव्या साईडून पुढे जायचंय. तुम्ही इकडे बघा, बिकॉज आम्ही ह्या रस्त्यात इकडे गेलो आणि भरपूर पुढे ते दिसते ना, त्याच्या पुढेही गेलोय. बिकॉज आपल्याला डावा टर्न इथे जवळ आहे, जास्त लांब पण नाहीये. बघू शकता, फक्त सावकाशी आहे या साईडला येताना. काटे भरपूर आहेत. तो बघू शकता इकडे सीतामाईच्या हातांचे ठसे आहेत. हे आम्हालाही माहिती नव्हतं, ते आजींनी सांगितलं. बिकॉज आम्ही जाणार होतो सीतामाईच्या वरती पालण्याकडे, बरं आम्ही तिकडे जाणार नाही. हे सीतामाईचे खास हाताचे ठसे पाहण्यासाठी आम्ही इकडे आलो. आणि बिकॉज कोणी युट्यूबवर दाखवलं नाही किंवा आम्हालाही सुद्धा माहिती नव्हतं का इकडे हाताचे ठसे आहेत करून. आपण आहोत सीतामातेचा हाताजवळ. तर आजीने जे सांगितलं का सीतामाता जेव्हा इथे विश्राम करीत होती तेव्हा त्यांच्या हाताचे ठसे इथे उमटले आहेत. तर तुम्ही ते बघा ना. आजीने बरंच काही सांगितलं आहे की काय काय झालं, कसं झालं, तर ते पण तुम्ही ऐका. तिथं किती नाही असा केलाय ना, ते झोपले असं तिचा असा हात म्हणजे तिचं किती 20 पिढीच्या पुढं असं नाही कधी होती ना. 20 पिढीच्या पुढं पिढी आहे ही. 20व्या पिढीच्या पुढे त्यांचा फिरून चिरायचो आपण. का मिळाला आपण जर घाणी असलं बकऱ्या मेंढरा कोंबड्यान जातात, त्यांचं आयुष्य फिरून फिरून जलंबर आपल्याला नाही मिळणार. आईच्या उद्धारात आला ना, तो सज्जेमध्ये वागला तर त्याला चांगला जन्म, पूर्ण जन्म भेटतो. दिसायला किती याला बोल त्याला बोल वाईट कर, योगीरामला तो दिसायला किती बाब करतात. आपल्याला कुठला येईल नाही येऊ शकत. कोंबडा बकरा मेंढरा त्याही तसं पुण्य केलं भक्ती होऊन त्याची. आता शंकराने किती भक्ती केली, श्रीरामाने सीताबाईने किती भक्ती केली. हा भरपूर. त्यांचं फिरून फिरून जलंबर त्यांचं आपण नाव घेतलं ना तरी आनंद वाटतो. माणसाला नाही, माणूस गाणे आता
नमस्कार मित्रांनो, आपण आहोत वाल्मिकी ऋषींच्या समाधीजवळ. तर वाल्मिकी ऋषी म्हणजे कोण? तर रामायण हा धर्मग्रंथ लिहिणारे हे वाल्मिकी ऋषी होते. तर वाल्मिकी ऋषी असे सांगण्यात येते की यांची ही समाधी वर्षातून थोडी 1 इंच अशी वाढते असं सांगण्यात येते. तर आपण पाहू शकता. प्रभू श्रीराम आणि सीतामाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा आजोबा पर्वत. आजोबा पर्वत हे नाव कसे पडले असेल असा कधीतरी विचार येतोय. तर बरेच इथे लोक भेटतात, वयस्कर लोक. तर त्यांनी असं सांगितलं का याच्या मागे एक गोष्ट आहे, ती सांगतोय तुम्हाला थोडक्यात. म्हणजे असं सांगतात की वाल्मिकी ऋषींना सीतामाईचे 2 पुत्र लव आणि कुश. तर लव आणि कुश हे वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणून असे बोलायचे, म्हणून या पर्वताला आजोबा पर्वत असे म्हटले जाते. सीतामाईची नाणी या कुंडाकडे आपण जात आहे. चला मित्रांनो. आपण कुंडाजवळ पोहोचलो आहोत. तर इथं 2 कुंड आहेत, एक प्यायचा कुंड आणि एक पाणी वापरण्यासाठी आहे. तर पिण्याचं कुंड आहे, तर आपण पाणी पाहू शकतो किती सुंदर आहे आणि स्वच्छ सुद्धा आहे. त्यानंतर इकडे एका पाईपच्या साहाय्याने पाणी वर नेले जाते. आजोबा पर्वत तिथेच आहे. मित्रांनो, हा दुसरा कुंड. तर सीतामाई इथे स्नान करायच्या. तर तुम्ही पाहू शकता हा कुंड. तिला देव उठून झाला ना, मग तिला आणतोच तिथं आहे. ती जर धावाला म्हणजे कोणी वारणा घेऊन उड्या ते बरी काय तो खाली पाहतं मरेल. आमच्यापेक्षा तुझा म्हणून पाण्या मग ते पलट नकाला घेऊन गेली. वाल्यावर ते होता ना तातोबा, तो आला तर पोर नाही कोणी मला बोललं नाही. तो पण जेवण ना त्यानं लगेच 5 लवू आणलं, मंत्र लगेच बाल करायचा. म्हणजे आणतोच लागला गाणी काढणार. ती आली घेऊन बघ तातोबा देवा तू कोणता पार गाणी गायचं माझ्यापेक्षा तो बोलला तू घेऊन गेली. तू मला बोलली आता मी नव्याचा काढला. मग त्याला उजव्याला गेला होता. मग दोन्ही मग तिथेच पडे आहे ना. ते म्हणजे अंकुश सीतामाईचा पोरगा आहे. अंकुश त्या लव्याचा लवू तिथेच आहे ना पोटचे वारवला म्हणजे. तर त्या पण असं सीताबाई तेवढ्या लांबून तिथं पाणी आलं. तिथं पाणी नाही आलं. हा पारला घेऊन पाणी मार्का दुकान पाणी. आता शंकर देवकांनी शब्द सांगितलं पाणी वाहून येतं. शंकर देव छापण त्या सगळा मंत्र होते. तो बोलला का बाई मला तुझी नाही पिली होते शेतात, मला पाण्याची पिली होती. तोला आणि तिथं पाणी तिथं पाणी होता पहिले मध्ये आहे ना. एक कुंड आहे ना छोटासा पाण्याच्या बाजूला. हा तिथं ना माती पडले ना कधी. नाही पाणी आहे ना अजून. आम्ही आताच गेलतो ना 1 महिन्यापूर्वी. पाणी आहे. रात्रीतून 2 कुडामध्ये तिथंच प्यायचे. तिथेच आंघोळ घालायची. नाही तुला सांगायला टाइम लय झाली तिथं येते ना. मग त्यांची सगळ्यांची भेट मागून झाली. तर लय 2 दिवस नाही करणार. भारी करता येते. पुस्तकामध्ये वाचून पण नाही घरात. वाल्मिकी ऋषींचं मी ऐकलं. आता कसं मोबाईल वर येतो. हा दुसरा जन्म आहे ना. ती बघ ती समाधी आहे बघ. ती नाशिक बाई ती समाधी आहे ना तिकडे. ती बघ ती